श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आपल्या स्वामी सेवा या चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण होतो 7व्या अध्यायावरती. 7वा अध्याय पूर्ण झाला आहे आपला. आज आपण सुरुवात करत आहोत 8व्या अध्यायापासून. जे कोणी मित्रमैत्रीण भाऊ बहीण नवीन आपल्या व्हिडिओला बघत आहेत त्यांनी प्लीज त्यांच्यासाठी सांगते की आपण गुरुचरित्राचं वाचन करत आहोत आणि आमचे 7 अध्याय झालेले आहे. आजपासून आपला 8वा अध्याय चालू होत आहे. आणि जर तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये इंटरेस्ट असेल, माझा व्हिडिओ तुम्हाला जर थोडाफार आवडला असेल आणि या आधीचे व्हिडिओ बघायचे असतील तर प्लीज माझ्या आय डीवरती बघून घ्या. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, चल 8व्या अध्यायापासून आपण आज सुरुवात करत आहोत. मतिमंद विप्र पुत्रावर कृपा केली. अध्याय 8वा हा आहे. मतिमंद विप्र पुत्रावर कृपा केली हे अध्यायाचं नाव आहे. आता या अध्यायात पुढे काय आहे हे आपल्याला वाचल्यानंतरच माहिती पडेल. आणखीन एक गोष्ट सांगते मित्रांनो, जी ह्या जे आपण गुरुचरित्र वाचतोय ना त्याची प्रत्येक लाईन जर का तुम्ही ऐकत असाल ना तर खूप ध्यानाने ऐका. कुठे ना कुठे आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक अडचणी किंवा बघा प्रत्येकाच्या आयुष्यातल्या अडचणी वेगवेगळ्या असतात, तर आपल्या प्रश्नांची उत्तरं कुठे ना कुठे आपल्याला या सगळ्या गुरुचरित्राच्या कोणत्या अध्यायामध्ये भेटेल हे सांगता नाही येत मित्रांनो. म्हणून प्रत्येक जी लाईन आहे ना खूप महत्त्वाची, प्रत्येक अध्याय महत्त्वाचा आहे. जर तुम्ही ऐकत असाल ना तर अतिशय चांगली आणि खूप चांगली गोष्ट आहे तसं तर, आणि एकदम मनापासून ऐका. होऊ शकतं माझ्या या छोट्याशा प्रयत्नाने तुमच्या एखाद्या प्रॉब्लेमचं तुम्हाला सोल्युशन मिळून जाईल किंवा तुमच्या मनातल्या एखाद्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला भेटून जाईल. तर प्लीज मित्रांनो, चला आता करूया आपल्या व्हिडिओला सुरू. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणाले, नामधारक मी तुम्हाला श्री गुरु श्रीपाद श्री वल्लभांचे पुढील चारित्र्य सांगतो, ऐका. श्रीपाद यती गोकर्णास 3 वर्षे गुप्त रूपे राहिले. श्रीपाद श्रीवल्लभ जे कमी वयातच आपले घर सोडून आपले आईवडील सोडून निघाले होते ते गोकर्ण क्षेत्रात 3 वर्ष गुप्त रूपामध्ये राहिले. कोणालाही दिसले नाही, कोणालाही भेटले नाही, ते गुप्त रूपामध्ये राहिले. मग 4 महिने श्रीशैल्य पर्वतावर राहिले. श्रीशैल्य पर्वताचं नाव आपण ऐकून असणारच मित्रांनो. बघा, जे दत्त सेवा करतात, जे स्वामी सेवा करतात त्यांनी हे ऐकलेलं असेल. त्यानंतर ते कृष्णा व गोदावरीच्या संगमावर वसलेल्या कुरवपुरी गावी गेले. तिथे त्यांची खूप प्रसिद्धी झाली. त्या गावात एक वेदज्ञ ब्राह्मण राहत असत. अंबिका या त्यांच्या पत्नी त्यांची मुले जगत नसत. अंबिका नावाच्या या ज्या महिला आहेत त्यांची मुले जगत नसत. पुढे नवसायांनी त्यांना एक पुत्र झाला. म्हणजे नवस करून अनेक नवस केल्यानंतर त्यांना एक पुत्र झाला, पण ते मतिमंद बुद्धीचे निघाले. म्हणजे जो पुत्र त्यांना झाला होता तो मतिमंद बुद्धीचा निघाला. मुंज झाल्यावर पिताजींनी त्यांना विद्याभ्यास शिकवण्याचा खूप प्रयत्न केला, पण अभ्यासात प्रगती झाली नाही. पतीची चिंता पाहून अंबिका यांना खूप दुःख वाटे. पुढे ते ब्राह्मण मरण पावले. विधवा झालेल्या अंबिका उदरनिर्वाहासाठी घरोघरी भिक्षा मागू लागल्या. तेव्हा एका पंडिताच्या पत्नीने त्यांना त्या शोचनीय अवस्थेत पाहून लोकांना वाईट वाटायचे. त्यांचे निर्बुद्ध पुत्र काहीच कामधंदा करत नाही म्हणून ते त्यांची उघड निंदा करायचे. म्हणायचे, मूर्ख, तुम्ही आपल्या वंशाला कलंक लावलात. तुमच्या चिंतेने पिताजी गेले. तुमच्यामुळे मातोश्रींवर भिक्षेची वेळ आली. तुमच्यामुळे पितरांची अधोगती होईल. असे पशुवत जगण्यापेक्षा तुम्ही मरत का नाही? अशी रोजच्या रोज होणारी लोकनिंदा त्या पुत्रांना सहन झाली नाही. ते दुःखी झाले. त्यांनी आपल्या माताजींना प्राणत्यागाचा विचार बोलून दाखवला. त्यांनाही जगणे अशक्य झाले होते. मग दोघांनीही आत्महत्या करायचे ठरवले. ती दोघे नदीवर गेली. तिथे श्रीपाद यती स्नान करत होते. मरणापूर्वी त्या सत्पुरुषाचे दर्शन घ्यावे म्हणून ती दोघे त्यांच्या पाशी गेले आणि त्यांना वंदन करून म्हणाले, स्वामी, आम्ही जलसमाधी घेण्यासाठी इथे आलो आहोत. आम्हाला सद्गती मिळेल असा आशीर्वाद द्या. त्यांनी अंबिकांना देहत्यागाचे कारण विचारले. त्या म्हणाल्या, स्वामी, माझे पुत्र ज्ञानी, विद्वान, दीर्घायुषी, वंदनीय व कीर्तिवान असावे अशी माझी खूप इच्छा होती.
ती इच्छा पुढील जन्मात तरी पूर्ण व्हावी एवढी कृपा करा. त्यांची व्यथा ऐकून श्री गुरु कळवळले. ते म्हणाले, बाई, प्रत्येक शनिवारी प्रदोष समयी शिवजींची भावभक्तीने पूजा करा. या व्रतरूपी शिवाराधनेने तुमचे कल्याण होईल. त्यावेळी त्यांनी एक व्रतकथा सांगितली. म्हणाले, उज्जैनीचे राजा चंद्रसेन यांचे जिवलग मित्र मणिभद्र हे परम शिवभक्त होते. त्यावेळची उज्जैनी म्हणजे आत्ताचं आपलं श्री महाकाल यांचं उज्जैन. उज्जैन हे स्पेशली महाकालसाठी प्रसिद्ध आहे. अतिशय मोठं असं ते आपलं तीर्थस्थान आहे. आजच्या दिवसांमध्ये प्रत्येकाचं स्वप्न आहे उज्जैनला जाऊन महाकालचं दर्शन घेण्याचं. आजचं उज्जैन हे त्यावेळची उज्जैनी नगरी होती. शिवजींची भावभक्तीने पूजा करा. या व्रतरूपी शिवाराधनेने तुमचे कल्याण होईल. त्यावेळी त्यांनी एक व्रतकथा सांगितली. उज्जैनीचे राजा चंद्रसेन जिवलग मित्र मणिभद्र हे परम शिवभक्त होते. शिवजींनी त्यांना प्रसाद म्हणून एक तेजस्वी मणी दिला होता. त्यांचा दिव्य प्रकाश पडताच लोखंडाचे नव्हे तर पाषाणाचेही सुवर्ण होत असे. असा राजा व मणिभद्र हे दोघेही मणी गळ्यात धारण करत असत. तो मणी मिळवण्यासाठी अनेक राजे प्रयत्नशील होते. त्यांनी उज्जैनीवर एकत्र आक्रमण करून नगरीला वेढा दिला. चंद्रसेनांनी तिच्या रक्षणार्थ सैन्याची व्यूहरचना केली. त्या दिवशी शनिवार होता. तिथी होती त्रयोदशी. शनिप्रदोष व्रत करणाऱ्या राजांनी सायंकाळी शिवालयात जाऊन महाबळेश्वराची यथासांग पूजा केली. त्यावेळी देवदर्शनासाठी आलेल्या काही गवळणींनी त्यांच्या मुलांनी त्या पूजेचा आनंद घेतला. मित्रांनो, आत्ताच्या व्हिडिओत फक्त इतकंच. आपण अध्याय पूर्ण करूया पुढच्या व्हिडिओत. श्री स्वामी समर्थ मित्रांनो.